आहे. प्रशांत काईतुरकरला इतक्या दिवसांनंतर अटक केली. आज 3 दिवसाची पोलीस कोठडी दिली. कोल्हापूरमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळाला शिवभक्तांमध्ये. अजून राहुल सोलापूरकरवर कारवाई अजूनही झालेली नाही. पण मी तुम्हाला सांगू, एक तर ते राज्य सोडून गेलेत कसे, हा माझा पहिला मुद्दा. जर त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले तर पहिल्या काही दिवसातच अटक का? यांच्याकडे अटक नेहमी डिलेड रिॲक्शन कशी असते हो? म्हणजे जर विरोधात बोलणारा असेल तर त्याला झपकन अटक होते, पण तो त्यांच्या विचाराचा, त्यांच्या जवळचा असा कोणी असेल तर तो अनेक दिवस गायब असतो. म्हणजे मला पुन्हा एक खूप संवेदनशील विषय तुम्हाला, एवढं तुम्ही चर्चा करताय ना, कृष्णा आंधळेचं काय झालं? संतोष भाऊची क्रूर हत्या होऊन 100हून जास्त दिवस झाले. कृष्णा आंधळे गेला कुठे? गायब कुठे गेला? आज त्याची मुलगी, त्याचे भाऊ, आई वडील उभा महाराष्ट्र न्याय मागतोय आणि म्हणतोय कुठे आहे कृष्णा आंधळे? कुठे आहे माहिती नाही. ही यांची यंत्रणा. मागच्या आठवड्यात क्राईम ह्या राज्यात वाढलाय का नाही मी म्हणत नाहीये, तुमचे चॅनल आणि देशाचा डेटा सांगतोय. महिलांवरचे अत्याचार वाढले का? आता वाढले. हा आणि हा परत सांगते, हा डेटा केंद्र डबल इंजिनचं सरकार आहे ना, इथली होम मिनिस्ट्री तो डेटा देते. क्राईम वाढलेला आहे. ते कोयता गँग का काय, ती सुसाट फिरते महाराष्ट्रामध्ये, अनेक ठिकाणी दिसते. म्हणजे क्राईम वाढलेला आहे, महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. तुम्ही हिंजवडीचं चॅनल, माझा लोकसभा मतदारसंघ आहे, हिंजवडी मधल्या काही नोकऱ्यांसाठी हजारोने लाखो मुलं लाईनीने उभी राहिलेली तुमच्या चॅनलनी दाखवलंय की नाही? मग या विषयावर का नाही चर्चा होते? एवढे गंभीर आव्हानं आज राज्याच्या देशात. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट